सोन्या अरे सोड, कुठे घेऊन चाललायस तू मला? अहो चला की लवकर दाजी. पुण्यात दाजी म्हणणं बंद कर आधी. अहो माझं दाजी बनणार ना तुम्ही, मग दाजी म्हणणं कसं बरं बंद करू? चला लवकर दाजी. अहो दाजी तुम्ही चला. बघा आणलंय दाजीसनी. डॉक्टर माग झालेलं ना समजा विसरून जावा. झालं गेलं गंगेला मिळालं. आता तुम्ही आमचं जावई होणार आहात, मग तुम्हाला ववाळायला पाहिजे, तुम्हाला मानपान केला पाहिजे. या बसा इथं. डॉक्टर आओ. राम राम. बाहेरच्या दुकानातनं महागातल्या महाग शर्ट पीस आणि महागातल्या महाग पॅन्ट पीस आणलाय. ह्याच्यापेक्षा महागच्या दुकानात नव्हतंच, नाहीतर जमीन घाण टाकली असती आणि महाग शर्ट पीस आणि पॅन्ट पीस आणला असता. मग जमीन गेली तरी चाललं असतं, पण जावायचा मान राहिला पाहिजे. अहो लाला दादा, कापड किती किमतीची आहे याला महत्व नसतं. तुम्ही एवढं मानाने आणलंय ना, ती खूप आहे. अहो या सगळ्याची काय गरज होती? अहो अशी कशी गरज नाही, समजा रीती भाती पाळायला पाहिजेत ना. डॉक्टर, साखरपुड्यासाठी अंगठी करायची होती, आपण माप द्यायला जाऊ. अहो तुम्ही कशाला उगाच खर्चात पडताय? अहो असं कसं डॉक्टर? हा आता साखरपुडा म्हणलं की अंगठी करावंच लागेल ना. आणि आता आम्ही ती बी तुमच्या पैशाने घ्यायची म्हणलं की लोक नावं ठेवतील आम्हाला. ती काय नाही, आम्ही एक अंगठी करू तुमच्यासाठी. बरं ठीक आहे, येऊ मी. राहिला बघितलं का, त्या दिवशी तुम्हाला नुसती अंगठी घ्यायची म्हणलं तर केवढा आकार तांडव केला ह्यांनी, आणि आता बघा स्वतःच्या जावयावर कसं पैसे उधळतात ती. डॉक्टर देवी सिंग, असं कसं शक्य आहे? नाही, ते देवी सिंग असूच शकत नाहीत. इतका चांगला माणूस अशी कामं का करेल? पण या केसची प्रत्येक गोष्ट पुन्हा पुन्हा त्यांच्या पाशी येऊनच थांबतीये. और ये बात भी मैं इग्नोर नहीं कर सकती. मला याच्या खोलात जावं लागेल. पण कसं? मला पुन्हा अजितच्या जवळ जावं लागेल. आता त्यांच्या जवळ जाऊन गेल्यावरच मला खरं काय ते कळेल. आता काही झालं तर मला मागे हटून चालणार नाहीये. मला डॉक्टरांच्या जवळ जायचं नाटक करावंच लागेल. अव कार्यक्रम छान झाला की नाही? हे काय करताय तुम्ही आता? अव हे काय करताय तुम्ही? मी तुला म्हणालो होतो ना, आपल्याला दिव्याच्या 2 पावलं पुढचा विचार करावा लागेल. तेच करतो. हा पण ते पेनाचंच मधनं कुठनं आठवलं तुम्हाला? मधूनच नाही, मी याचाच विचार करतो. त्या बाहेरच्या लग्नाच्या कार्यक्रमात मला काडीचाही इंटरेस्ट नाहीये. मग काय तुम्हाला फक्त लोकांचं खून करण्यात इंटरेस्ट आहे का? दुसरा पर्याय का माझ्याकडे? ती जर का माझ्या मनाविरुद्ध वागली, मला जेलमध्ये टाकलं,
तर नाईलाजच तो मला तिला रस्त्यातून बाजूला करावा लागेल. मोठ्या कष्टाने मी हे साम्राज्य उभं केलंय, त्याला असा सुरुंग लागलेला मला नाही बघायचंय. म्हणून काय तुम्ही माणसांचे डायरेक्ट खून करणार का? अहो, चव्हाण साहेबांची गोष्ट वेगळी आहे, पण ह्या दिव्या मॅडम आहेत त्या सहजासहजी तुमच्या हाताला नाही लागणार. त्याचं टेन्शन तू घेऊ नकोस. जो माझ्या रस्त्यात आला त्याचा प्रवास कायमचा संपला. आता हे दिव्यानं ठरवायचं, तिला जगायचंय का मरायचंय. अयो डेकोरेशनचं सामान आहे दीदीचं लगीन. ए मम्मी पप्पा, अरे लवकर बाहेर या की. अरे डेकोरेशनचं सामान आणलं, दीदीचं लगीन आहे. ए मम्मी, अरे या की. कसलं भारी आहे समजा. अयो कसलं भारी सामान आहे समजा. फुलं बिलं आणले ती. अयो चटई बिटई आणली लाल लाल रंगाची. हा काका हे का नाही, हे नाही, हे तर मोद मध्ये लावा. हा हे लय भारी. अजून हे काही कसलं हे बर काही. हा हा हे का नाही, हे तर मध्ये लावा. आणि हे फुलं का नाही, हे एक इकडे लावा आणि एक इकडे लावा. हा आणि काका हे पण एक नाही, हे पण अशी मध्ये लावून टाका. हा लय भारी. नाही नाही हे नको मध्ये, हे लावा मध्ये. हे मंगल, बघता बघता डेकोरेशनचं सामान बी आले. होय की. हायो ही बी फुलं लय भारी, गुलाबी पांढरी. दादा हे का नाही, हे तर वर लावा मधू मध. हा हे बी लय भारी. टोन्या, हा इकडे ये. हा आलो. काय ग मम्मी? काय चाललंय रे तुझं? सांगतोय त्यांना कसं करायचं ती. तुला जणू कळतंय त्यातलं. करू दे की त्यांचं त्यांना काम. असू दे मंगल, त्याला बी वाटतं ना बहिणीच्या लग्नात आपण काहीतरी करावं म्हणून करतोय ते. आणि मला सांग, आता टिम्पलचं लगीन झाल्यावर तिच्या बिगार त्याला करमणार आहे वय? करमणार की, असं कसं नाही करमणार. फक्त दाजीसनी सांगा मला एक मोबाईल घेऊन द्यायला. हा किती आपल्या गाठीचा आहे र. मारवणीवरच गेलाय जणू. तुझा मोबाईलच बाहेर काढते. मारू नको. मंगल काय झालं? काय नाही. अगं टोन्या बोलला म्हणून तुला राग आलाय का? नाही व. अगं मग काय झालं बोल तरी. अव खरं सांगू का, मला डिंपलचं लगीन ना वाड्यात लावायचं होतं. लहानपणीच्या समध्या आठवणी आहेत. वाटत होता वाड्यात मांडव घालायचा, तिथूनच तिची पाठवणी करायची अशी इच्छा होती व माझी. पण नशिबानं आत्तापासून कुठल्या इच्छा पुऱ्या केल्यात म्हणून ही करल. डिंपलचं डॉक्टरांसंग लगीन होतं ना, हीच लय आहे माझ्यासाठी. हे काय डेकोरेशन साठी एवढंच सामान? त्याच्या पैसा आणलं नसतं तर परवडलं असतं की. लेका बाबू, असलं कुठं डेकोरेशन असतं वय? लेका तुझ्या जर जागाला मी असतो ना तर हितनं वाड्यापर्यंत असा मांडव घातला असता. मग घालायचा होता. तुमचीच भाची आहे, एवढं तरी करायचं होतं तिच्यासाठी. हा केलं असतं, पण आपण असलं साधं सुद्धा बांबूच वापरत नाही. आपलं काम लई इम्पॉर्टंट असतं. हो, डायरेक्ट दक्षिण आफ्रिकेतनं बांबू मागविलं असतं. पण त्यासाठी आता आठवडाच आहे. जरा अगोदर सांगितलं असतं म्हणजे बरं झालं असतं. तर आधी कसं सांगतील ते, आपल्याला मोठेपणा मिळेल ना. अहो आपल्याला मोठेपणा नको म्हणून हे समधी करतात असं. काय मोठेपणा दिला नाही व? हा, नवरीचं सोडून तुमचंच लाड चालल्यात. कसले लाड चाललेत ग आमचं? काय केलं नाही ती विचारा. हा, जवा बघाव तेव्हा ही पाहिजे ती पाहिजे. लग्नाला आलात का लुटायला आलात? बाबू तुझ्या बायकोला सांगा, आणि जर आमचा मानपान तुम्हाला झेपत नसेल ना तर चालले मी माझ्या घरी. ओ चला, नाही राहायचं आपल्याला इथं. करू दे ह्यांना लगीन. जावा जावा, तुमच्या बिगर काय अडत नाही आमचं. मंगल आकार काय चाललंय तुमचं? लगीन घर आहे ना, तरी बी तुम्ही बांधताय. हे बघा आता आहे ना, आपल्याला लय कामं पडले ती. चला बरं आका चल. ए नीट करा रे सगळं. ओ चला, त्यांचं ते करतील.
तुमचे फिंगरप्रिंट्स मॅच नाही झाले. तसं तर मॅच व्हायला पाहिजे होते, पण मग का नाही झाले? काहीतरी गडबड. चला, जे झालं ते चांगल्यासाठीच झालं, पण मग मला याचा आनंद का होत नाहीये? अस्वस्थ का वाटतंय? नाही 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 नाही, तुझं काय बी ऐकणार नाही मी. जेवढा झाला पाहिजे म्हणजे झालाच पाहिजे. तू काय डोक्यावर पडलाय का रे? मी सांगतोय ना, डॉक्टरला हे अजिबात आवडणार नाही म्हणजे आवडणार नाही, है ना डॉक्टर? आवडणार नाही? लावतोस का पैस? कशाला पैस? आता दुरळा उडणार म्हणजे उडणारच. हानकी पडीव आणि दुरळा उडीव. एक मिनिट, तुम्ही जरा शांत बसता का? काय गोंधळ चाललाय? अहो डॉक्टर, आता तुम्हीच सांगा. तुमची हळद आहे म्हटल्यावर त्याशी दणक्यात वाजवली पाहिजे का नाही? नाही, काय नाही, आपण साधीच करणार आहोत हळद. साधच करूया डॉक्टर. मी याला हेच सांगत होतो की आपण साधच करूया, पण याचाच रेडा गाब ना. ए माकडा, गप बसतोस का तू? डॉक्टर, तुम्हीच मला सांगा, लगीन काय रोज रोज होतो बाय? नाही ना. आता तुमचं लगीन म्हटल्यावर वाजलं पाहिजे की. आपल्या इथं लग्ना दिवशी हळद असते, मला माहित आहे, पण आता वाड्यातल्या लोकांनी आदल्या दिवशी घेतल्या म्हटल्यावर वाजली पाहिजे का नाही? अरे बजा, आपल्यामध्ये वाजत गाजत हळद नाही करत. म्हणून काय झालं? या बारीला वाजत गाजतच हळद होणार. लवकरच फेमस होणाऱ्या बड्या हिरोईनची हळद आहे, मग ती वाजलीच पाहिजे. हा, वाजलीच पाहिजे. ते काय फटाकेत का वाजायला? काय नाही, आपण हळद साधीच करणार आहोत. तुमचं काय हो, नेहमी सगळं साधच करायचं असतं. एवढं साधं करायचं होतं तर बायको बी साधीच करायची ना. माझ्याशी लगीन कशाला करायचं? तुम्हाला माहित आहे ना, डिम्पल को सिंपल नाही समज नाही का. आणि मला कसं असं श्रीमंत पोरांची कशी भारी लग्न होतात तसं लगीन करायचंय. त्यामुळे हळद बी वाजलीच पाहिजे आणि भारी झाली पाहिजे. होय की नाही म्हणजे दादा? वय डॉक्टर, होऊन जाते. तसं बी दारू पिऊन धिंगाणा घालतात लोक, म्हणून गावात वरात बी निघत नाही हल्ली. हळद ठेवली म्हटल्यावर नाचू द्या की. ठीक आहे, करा तुमच्या मनासारखं. माकडा, दिले का डॉक्टरांनी परमिशन? डांगरक नातलक आता हळद वाजवायची आणि नाचून गाजवायची. डिंपे, ते गाणं म्हण का आपलं ठरलंय ते? हळद पिवळी नाच की. अरे बाईला, 100च्या 5 किती झालं? अर्ध्या तोळ्याची अंगठीने एवढंच झालं बघ. अहो, एकुलतं एक जावई आहे का परत परत खर्च करायचा आहे? होय, 1 तोळ्याची तर अंगठी लागल आणि वर सोन्याची चेन. मंगल, तुझं खरं आहे, पण एवढं पैसे आणायचं कुठून? बघा बाबा, कुठनं तर आणा उसनं. काय आहे, लग्नाचा समजा खर्च डॉक्टर करणार आहेत आणि एवढा तर खर्च उचलायला नको होय आपल्याला. असं केलं नाही तर लोक नावं ठेवतील. समजात आधी तुमची भनच बोंबा मारल. पण उसनं पैसे आणायचं कसं? अगं, आधी ज्यांचं घेतले ना तेच नाही दिले. ती काय गरज आहे? मला अजिबात आवडणार नाही तुम्ही माझ्यासाठी कोणापुढे हात पसरलेलं. अगं, पण कुणाकडनं तर घ्यायला लागतील ना. काय गरज आहे? माझ्या लग्नासाठी मी काय पैसे साठवले होते, त्यातनं अंगठी करा आणि ते 1 तोळ्याची काय ती चैन करून राहती करा, पण अजिबात कोणाकडे पैसे मागायचं नाही. समजलं का? या बया, किती समजूतदार झाली ग माझी लेक. आई बापाला समजून घ्यायला लागली, सांभाळून घ्यायला लागली. वय खरं सांगू का, जन्मात असं वाटलं नव्हतं ग की आम्ही सुखाचा दिस बघूल म्हणून. पण तू दाखवतेस बाया. आता आमची जोडी फाटकी आहे. तुझ्या जोडीत काय घालणार? पण देवालाच काळजी, तुझी सोळी भरली त्यानं. डॉक्टरांसारखा जावाई मिळतोय आम्हाला. नशीब काढलंय माझ्या पोरीनं. सुखाने संसार कर बाया. पप्पा, आता तुम्ही रडणार हाय वय? तुम्ही दोघांना सारखे रडत असता बघा. आता मी आहे ना, मग अजिबात दोघांनी टेन्शन घ्यायचं नाही. सगळं काय आहे ना एकदम भारी होईल बघा. हा,
आता रडू नका. चला इकडे द्या. डॉक्टर काय झालं डिंपल, काही काम आहे का तुझं? बाई तुमच्यासाठी गिफ्ट आणले. हे बघा. डिंपल अगं काय चाललंय, कशासाठी हे सगळं करतेस? असंच मला वाटतं म्हणून. बघा तरी काय आहे त्यात. काय हे काय न बघताच फेकून दिलं. कसं काय त्या बायका तुमच्या प्रेमात पडतात काय माहिती. कसली हौस आहे का नाही तुम्हाला. हे घ्या तुम्ही बघाच त्यात काय आहे. काय बघायचं यात? शर्ट असणार आहे, मी बघतो सकाळी. जा तू. अहो डॉक्टर हे घ्या घालून बघा आणि मला सांगा कसं दिसतोय. म्हणजे कसं तुम्हाला जर नाही बसला ना तर मी दुकानवाल्याकडून परत बदलून आणेन. डिंपल अगं काय चाललंय तुझं? अहो, बघा की घालून काय होतंय त्याला. मला चेंज करून आणता येईल ना नाही बसल्यावर. हे घ्या. किती पॅकिंग केलं याला. हे धर. हा आता ह्यो शर्ट घालून बघा आणि मला सांगा. चांगला कलर आहे. यो हवं कसलं भारी दिसतंय तुम्ही. थांबा. तो चष्मा. डिंपल काय चाललंय? अहो मला बघायचंय चष्मा घातल्यावर कसं दिसतंय तुम्ही. अयो डॉक्टर लयच भारी दिसतंय बघा. थांबा आपण एक फोटो काढू. हा डिंपल अगं काय चाललंय? थांबा की डॉक्टर. हा इकडे बघा. या. नाही आपण एक सेल्फी बी काढू. डिंपल अगं डॉक्टर प्लीज ना. कसलं भारी दिसतंय डॉक्टर तुम्ही. आणि उद्या ह्यो शर्ट घालायचा आधी सांगते तुम्हाला. हा झालं निघ आता. हा आत येऊ. रेशमाच्या घरात आपण जे फिंगरप्रिंट्स घेतले होते, सुरेश पाटलांची हत्या ज्या ठिकाणी झाले त्याच्यावरचे फिंगरप्रिंट्स आणि डॉक्टर अजित कुमार देव यांच्या हाताचे ठसे मॅच झाले. डॉक्टर असे कसे वागू शकतात? डॉक्टरांच्या बाबतीत सापडलेले पुरावे खरंच आहेत की कोणीतरी मला मिसगाईड करतंय? नाही मला काहीच कळत नाहीये. डॉक्टरांसारखा माणूस जो सतत इतरांच्या भल्याचा विचार करतो तो असा कसा वागेल? त्याचा चांगुलपणा, त्याचा इतरांना मदत करणं, त्याचं इमोशनल असणं मी माझ्या स्वतः डोळ्यांनी बघितलंय. त्यांनी असं करणं शक्यच नाहीये. पण मग पुराव्यांचं काय? हे काय चाललंय माझ्या आयुष्यात? मॅडम कॉफी. काय झालं मॅडम, तुम्ही रडताय का? मायरा बेबीची आठवण आली का? हो. मग एक कॉल करून बोला ना तिच्याशी.
मेरा बच्चा, कशी आहेस तू? मम्मा मिस यू सो मच. मी लवकर येते तुला भेटायला. येताना डॉक्टर अंकलला पण आणा. मला त्यांच्याशी खूप बोलायचं आहे. मी त्यांना खूप मिस करते. मुझे समझदारी से काम लेना होगा. इतनी जल्दी मैं किसी भी नतीजे पे नहीं आ सकती. डॉक्टरांसारख्या माणसाबद्दल तर नाहीच नाही. सगळ्या गोष्टी नीट चौकशी करूनच मला निर्णय घ्यावा लागेल.